धुळे शहरात मोठ्या उत्साहात कानबाई माता उत्सव साजरा, भाविकांकडून जल्लोषात मिरवणूक। याबाबत वृत्त असे की गेल्या अनेक वर्षापासून श्री कानबाई मातेचा उत्सव हा धुळे शहरात मोठ्या उत्साहात साजरी होत असतो। त्यानिमित्तानेच विविध पक्ष संघटना पदाधिकारी यांच्या वतीने या ठिकाणी कानबाई माता विसर्जन करण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी स्वागत अतिशय उत्साहात करण्यात येत असते। ज्यात प्रामुख्याने दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी भावी आमदार तरुण नेतृत्व देवादादा सोनार यांच्या वतीने येणाऱ्या विसर्जन मिरवणुकीस श्री कानबाई माता विसर्जन मिरवणुकीस येणाऱ्या भाविकांचे भव्य असे स्वागत करण्यात आले। शाल श्रीफळ देऊन त्याचबरोबर या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना साबुदाणा खिचडी महाप्रसाद वाटप करण्यात आला। भावी आमदार तरुण नेतृत्व देवादादा सोनार यांच्या वतीने या ठिकाणी शेकडोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांचे भव्य असे स्वागत करण्यात आले। नाचत गाजत या ठिकाणी भव्य स्वरूपात स्वागत करण्यात आले। त्याचबरोबर येणाऱ्या भाविकांसाठी या ठिकाणी जीवासेनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे भाविकांना पाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येत असते। ज्यात प्रामुख्याने दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी येणारे भाविक पाण्याची व्यवस्था असल्याने आपले पाणी पिऊन तृप्त होत असतात। नाचत गाजत थकल्यामुळे या ठिकाणी पाण्याची सुविधा उपलब्ध होते व त्यांचे देखील आभार भाविकांच्या वतीने जीवासेनेचे आभार व्यक्त करण्यात आले। ज्यात प्रामुख्याने या ठिकाणी यावेळी मनोज ठाकरे, राहुल सूर्यवंशी, नरेंद्र खोंडे, विशाल चित्ते, भैया महाले, धनराज पगारे, किसन चित्ते, मनोज सैंदाने, लक्ष्मण बोरसे, संदीप निकम, चिंतामण शिरसाट, विलास सैंदाने आदी सर्वच जीवासेनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। त्याचबरोबर धुळे शहरात दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी भव्य उत्साहात श्री कानबाई माता उत्सव हा साजरे होत असतो। त्या उत्सवात वन अधिकारी सौ नगराडे यांच्या वतीने देखील कानबाई माता उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत असतो। त्यानिमित्ताने ते संपूर्ण शहरातून भव्य असे श्री कानबाई मातेचे विसर्जन मिरवणूक अतिशय ढोल ताशाच्या गजरात नाचत गाजत उत्सवात पार पाडत असतात। त्यानिमित्ताने संपूर्ण धुळे शहरातून नाचत गाजत पांढरा नदी किनारी या ठिकाणी वन अधिकारी सौ नगराडे मॅडम यांच्या वतीने भव्य असे विसर्जन मिरवणूक काढण्यात आली। यावेळेस सर्व संपूर्ण नगराडे परिवार, आप्तेष्ट, नातलग, मित्र परिवार या ठिकाणी या उत्सवात सहभागी झाले होते। तसेच धुळे शहरातील सुप्रसिद्ध नालंदा हॉटेल चालक टिनू शेठ यांच्या वतीने नालंदा हॉटेल परिवाराच्या वतीने भव्य अशी विसर्जन मिरवणूक श्री कानबाई मातेची काढण्यात आली। ज्यात प्रामुख्याने कानबाई मातेचा उत्सव असल्याने दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी टिनू शेठ यांच्या वतीने संपूर्ण नालंदा हॉटेल परिवाराच्या वतीने भव्य उत्साहात श्री कानबाई माता विसर्जन मिरवणूक या ठिकाणी धुळे शहरातून काढण्यात आली। यावेळेस नाचत गाजत ढोल ताशाच्या गजरात श्री कानबाई मातेचं विसर्जन धुळे शहरातील पांढरा नदी किनारी करण्यात आले। तर अतिशय उत्साहात सदर या श्री कानबाई मातेचा उत्सव हा खानदेशात पार पडत असतो। त्यानिमित्ताने अनेक भाविक या ठिकाणी श्री कानबाई मातेची स्थापना करून 2 दिवसीय उत्सवात सहभागी होत असतात।